प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नामामध्ये तुम्हाला सर्वांना जय मसीह की. बोला ख्रिस्त महाराज की जय. प्रियजन हो, आजच्या मनासाठी आपण जो देवबापापासून आलेला आपला विषय आहे तो आहे शब्द, वर्ड. इब्तिदा में कलाम था, कलाम खुदा के साथ था, कलाम खुद खुदा ही था. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वीची निर्मिती केली. पृथ्वी आकारविरहित आणि शून्य होती. तर शून्याची निर्मिती प्रभू येशू ख्रिस्तापासून आहे. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वीची निर्मिती केली. पृथ्वी आकारविरहित आणि शून्य होती. आणि देवाचा आत्मा, देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, देवाचा आत्मा जलावर तळपत होता. आणि प्रभू बोलला, शब्द बोलला आणि तो शब्द देही झाला. शब्द म्हणजे ऑफकोर्स प्रभू येशू ख्रिस्त. आणि देवबापाने जे शब्दाने निर्माण केलं, रिसेंटली मी नंदुरबार तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सेवा केली, त्या तिथले जे वरिष्ठ सेवक आहेत तर त्यांनी मला सांगितलं की बैजू दादा, गॅलेक्सीज ह्या लाखो आहेत. आपण एका गॅलेक्सीमध्ये आहोत, पृथ्वी, आणि मग या बाकीच्या सगळ्या गोष्टी, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो. परंतु अशा लाखो गॅलेक्सीज आहेत असं साहेबांचं म्हणणं आहे. ते खूप ज्ञानी, विचारवंत आणि हुशार आणि मोठी सेवा करणारा माणूस. मी तर फक्त 3 दिवसासाठी गेलो होतो. तर म्हणण्याचा मतितार्थ हा आहे की आपल्या प्रभूने काय बनवलं ते सगळं भयंकर आणि मोठं मोठं बनवलं. आजही आपण लोक त्याचा शोध लावत असताना बर्म्युडा ट्रायंगलच्या आडोसपडोस मध्ये जाऊ शकत नाही. जितके लोक बर्म्युडा ट्रायंगलच्या जवळ गेले ते गायब झाले. किंवा अमेझॉनच्या जंगलामध्ये जाणं आजही कठीण आहे. किंवा इंडियामध्ये पण बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ताडोबाचं जंगल किंवा अजून काही काही ओरिसातले जंगल कठीण आहे. देवाने काय बनवलं सगळं अद्भुतच बनवलं. आपण शब्द ह्या विषयावर मनन करत असताना प्रभू येशू ख्रिस्त हा शब्द आहे. आणि त्याने शब्दाने आकाश आणि पृथ्वीची निर्मिती केली आणि शब्दानेच अनेक गोष्टींची निर्मिती केली. बाकी माणसाला बनवताना तो खाली वाकला, त्याने माती घेतली, त्यापासून आदाम बनवला. आणि पृथ्वीच्या कोणत्याही टोकावर, हा पृथ्वी अशी आहे तर हा मनुष्य पृथ्वीच्या कोणत्याही टोकावर राहू शकतो. आपलं शरीर हे रिपेरेबल असतं. आपण थंडीत पण राहू शकतो, आफ्रिकेत राहू शकतो, नॉर्थला राहू शकतो, साऊथला राहू शकतो, काही प्रश्न नाही. देव करतो कृपा सगळ्या गोष्टी. आता या ठिकाणी आपण काय पाहणार आहोत की हे शब्द आपण कसे जपून वापरले पाहिजेत. कारण नीतिसूत्राचा ग्रंथ याचा 18वा अध्याय 21वे वचन सगळ्यांना तोंडपाठ आहे. आणि ते म्हणजे जीवेच्या ठाई जीवन आणि मृत्यू आहे. आपण काय बोलतो त्याचे परिणाम आणि सुपरिणाम आणि दुष्परिणाम होत राहतात. आता अनुभव सांगत बसायला वेळ नाही, कारण आपल्याला वेळ नसतो. परंतु मत्तेकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 36, 34 आणि 34 या वचनांमध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे की मनुष्याच्या अंतःकरणातले ते शब्द बाहेर पडतात आणि मग त्याचा आपल्याला हिशोब द्यावा लागतो आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी ठरतात. आणि म्हणून आपण कोणाला काय बोलतो, मी अनुभव सांगू इच्छित नाही, परंतु जे माझ्या कुटुंबात घडलं की आमची आई जसं बोलायची तसं बऱ्याच गोष्टी घडल्या. मग ती बोलत होती तिच्या पद्धतीने, परंतु ते शाप आम्ही तोडले नाही किंवा मग आम्हाला प्रभू बरोबर व्यवस्थित चालता आलं नाही. आय फेल्ड मेनी टाइम टू वॉक विथ गॉड इन 33 इयर्स ऑफ माय बिलिव्हर्स वॉक. पुष्कळदा मी पडलो, रोज पडलो. ओके, नो प्रॉब्लेम. 7 वेळेस प्रभूने उचललं. धार्मिक एकदा जरी पडला तर तो 7 वेळेस उभा राहील वगैरे वगैरे. देवबापाने केली कृपा. परंतु तुमचे शब्द हे खूप मोलाचे ठरतात, कारण प्रत्येक व्यर्थ शब्दाचा देवबाप जबाब घेणार आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगतो तुझं बोलणं अल्प असावं. देवाच्या मंदिरी जातोस त्यावेळेस सांभाळून पाऊल टाक. आणि बोध आणि श्रवण करण्यात जवळ जाणे हे मूर्खाच्या बली हवनापेक्षा बरे. मग शब्द आपले जपून वापरलेले बरे. पुष्कळदा विश्वासघातक्यासारखे किंवा तलवार भोगसावी असे शब्द आपण वापरतो आणि समोरच्या व्यक्तीला त्याचा दुष्परिणाम होतो. किंवा काही व्यक्ती आपल्या बाबतीत पण तसं वागतात आणि मग तसं घडतं. उदाहरणार्थ, ज्यावेळेस मी खूप तरुण होतो त्यावेळेस मला खरं तर बायबल कॉलेज करायचं होतं, परंतु आमच्या पालक साहेबांनी अनुमती दिली नाही. ते म्हटले तू नोकरी कर आणि दशमांश आण आणि तुझा चेहरा पाळक बनण्याच्या लायकीचा नाही. मग ते माझ्या बायो क्लॉक मध्ये शरीराचे ते फिट बसतात. तर मी पाळक बनण्याच्या लायकीचा नाही. मी चर झाडून घेईल किंवा छोटे मोठे कामं करेल किंवा देवाच्या सेवेला मी सपोर्ट करा, असं काहीतरी माझ्या मनात आलं. परंतु देवाची योजना वेगळी होती. माझ्या बायो क्लॉक मध्ये तेच बसतं होतं की मी पाळक बनण्याच्या लायकीचा. पुष्कळ वर्ष मी BTH पण केलं, एज्युकेशन घेतलं, सेवा केली, परंतु पालखी सेवेची दीक्षा मला घ्यायची इच्छाच नाही झाली, कारण ती बायो क्लॉक मध्ये बसलो होतो. मग आमचे उपाध्यक्ष आले आणि त्यांनी सांगितलं की भटक्यासारखं भटकू नकोस, तू दीक्षा घे. मग आम्ही प्रार्थना केली, घरच्यांना पण विचारलं, माझी पत्नी पण म्हटली नाही आता तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. आणि मग मी त्या पालखी सेवेमध्ये आलो. म्हणजे हे जे शब्द आहेत ना, हे एक तर अडखळण तरी करतात, एक नाही तर मग आशीर्वाद तरी देतात, दोन.
यावरून आपण पाहतो की आपल्या व्यर्थ शब्दांचा जबाब घेतला जातो. आपण जर गणनाचा ग्रंथ याचा 12वा अध्याय आणि 1 ते 12 वचनामध्ये आपण पाहिलं तर मिरियम शब्दामुळे गुंतली आणि तिला तडाखा बसला. देव का तुझ्याशीच बोलतो का? मोठ्या भावाला किंवा मोशेला ती अशा प्रकारे म्हटली, मिरियम देव का तुझ्याशीच बोलतो का? आणि मग तिला तडाखा बसला. म्हणून तुम्ही काय शब्द वापरला? देव त्याच्याशी बोलतो. मित्रांनो, एकदा त्या छावणीमध्ये कोणीतरी संदेश देत होतं. त्यावेळेस यहोशुआ धावत पळत आला आणि मोशेला सांगितलं की मोशे तो संदेश आहे किंवा संदेश सांगत आहे. मोशेने त्याला सांगितलं की देवाने सगळे कृपादान मलाच दिलेत का? आज सर्वच जण बरीच सेवा करत आहेत. कुणी चुकतंय, कुणी बरोबर आहे. ज्याला करेक्ट करून घ्यायचं त्यांनी करेक्ट करून घ्यायचं. कारण ती सूत्राच्या पुस्तकाच्या 15व्या अध्यायाच्या 33-32 मध्ये अशा जो करेक्ट करून घेतो तो आशीर्वाद मिळवतो, म्हणून करेक्ट करून घ्यायचं. जर कोणाला करेक्ट करून घ्यायचं नसेल तो त्याचा प्रश्न आहे. परंतु तुम्ही आणि मी विल डेली वॉक विथ गॉड, इव्हन वी आर गोइंग टू वॉच आवर वर्ड्स. आपण आपले शब्द मिरियम प्रमाणे उतावळीचे शब्द उच्चारणार नाही. आणि मग पुढच्या अभिवचनामध्ये आपण अशा प्रकारे पाहतो की न्यायाधीश दाराशी उभा आहे. याकोबाच्या पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये सांगितले की जे शब्द आपण उच्चारतो त्याचे दुष्परिणाम होतात. उदाहरणार्थ, बन्यामीनचं नाव ठेवताना त्याच्या आईने त्याचं नाव बेन ओनी ठेवलं. याकोबाला शब्दाचं सामर्थ्य माहीत होतं. बेन ओनी म्हणजे माझ्या पिढीचा पुत्र. त्याने ते नावच बदलून टाकलं आणि बेंजामिन केलं. आणि मग तो माझ्या उजव्या हाताचा पुत्र असं झालं आणि मग तो पुढं ब्लेसेड होऊ शकला. म्हणून आणि त्यानंतर ती पण ती चुकीचंच नाव ठेवलं गेलं. म्हणण्याचा अर्थ हा आहे की जर आपण चुकीचे शब्द वापरले तर त्याचे दुष्परिणाम आपल्या जीवनावर होतात आणि मग त्या गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत. त्याचप्रमाणे एकाच झऱ्यातून याकोबाच्या पत्रामध्ये म्हटल्याप्रमाणे एकाच झऱ्यातून 3रा अध्याय 11 वचन गोड व कडू पाणी निघत नाही. इथं आपल्याला सर्वांना, माझ्या सहित सर्वांना वॉच करायला पाहिजे की आमच्या मुखातून काय काय निघत आहे. कधी कधी आपण चांगलं पण बोलतो, कधी कधी आपण वाईट पण बोलतो, कधी कधी काही काही गोष्टी घडतात. एकदा मी बंधारपाडा या ठिकाणी खूप मोठी सभा घेतली. 3-4 दिवस संध्याकाळची सभा घेतली आणि दिवसभर 7 स्टेजेस टू द स्पिरिच्युअल ग्रोथ हा विषय शिकवला. आणि येताना एका काळ्या पिवळ्या गाडीमध्ये बसलो आणि सुंदर 90चे गाणे लागले होते. लॉफ्टी माउंटन्स आणि ते पहाड आणि ते सगळ्या गोष्टी आणि पाणी, खूप छान वातावरण छान होतं आणि गाणे सगळे त्या काळातले होते. आमचा ड्रायव्हर त्याने गाडी थांबवली आणि गावात गेला डबा आणायला, जेवण आणायला, आणि ते गाणे चालू होते. मला पण असा उत्साह आला की मी पण गाऊ काय, कारण मला ओळखणार कोण नाही ना. आणि मी कपडे सगळे त्या आदिवासी बांधवांना देऊन आलो होतो. एमटी बॅग घेऊन चाललो होतो. काही ओझं नाही, काही नाही, आनंदाने चाललो होतो. काही प्रॉब्लेम नाही, कारण सभा खूप छान झाल्या. पण मी गाणं गाणार तेवढ्यात मला आतून आवाज आला की एकाच मुखातून गोड आणि कडू पाणी नाही निघत, म्हणून नाही गायलं पाहिजे, आपलं गप बसावं. आणि मी गप बसलो. आणि मग एक 2-4 मिनिटं अजून गेले, 5 मिनिटं अजून गेले, गाणे चालू होते. पाठीमागून कोणीतरी एक अंकल मला म्हटले, पाळक साहेब आजकाल जॉनाथन बिशप नाहीये, तुम्ही येत आहे ना? अरे बापरे. मग बाकी मला खूप वाईट वाटलं की मी जर गाणं गायलं असतं तर कसं झालं असतं. त्यांना असं वाटलं की जॉनाथन बिशपने यायचं बंद केलं, आता हे दुसरे बिशप यायला लागले. म्हणण्याचा अर्थ हा आहे की एकाच मुखातून गोड आणि कडू पाणी निघायला नको. त्याचप्रमाणे पेत्राचं पहिलं पत्र याचा 4था अध्याय 8व्या वचनामध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे की प्रीती सर्व पापाची रात झाकते. आणि म्हणून जे हिलिंग वर्ड्स आहेत ते आपण वापरलेले बरे. मी माझे स्वतःचे पण कितीतरी उदाहरणं सांगू शकेल, पण आता संदेशामध्ये नको. परंतु हिलिंग वर्ड्स योग्य ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस समोरच्याला एन्करेजमेंट मिळते. जसं की बार्नाबास, त्याने त्या लोकांना शिक्षण दिलं, त्या लोकांना प्रोत्साहित केलं. तो तिथे गेला, प्रेषितांची कृत्याचा 11वा अध्याय 23 वचनामध्ये तो तिथे गेला. त्याने पाहिलं, देवाची कृपा पाहून तो आरशी झाला आणि त्याने त्यांना बोध केला की दृढ निश्चयाने प्रभूला बिलगून राहा. आणि मग बाकी जबरदस्त संजीवन आलं. पुढच्याच वचनामध्ये अशा प्रकारे म्हटलं की खूप लोक प्रभूला येऊन मिळाले. म्हणण्याचा अर्थ हा आहे की आपले जे शब्द आहेत हे कार्य करतात. म्हणून आपण आता जेव्हापासून रक्ताने धुतले गेलेलो आहोत, आपण थोडस वॉच युअर वर्ड्स. मग पुढचं वचन आपण पाहणार आहोत. शब्दाच्या द्वारे काय होतं. मलाकीचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये आपण पुष्कळदा अशा प्रकारे म्हणू शकतो की मला कोणी पाहिलं नाही, मला कोणी पाहत नाही. परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं की मलाकी 3:16 मध्ये की विश्वासणारे एकत्र आले, ते जमले, ते बोलले आणि त्याची स्मरणवही किंवा नोंदवही, स्मरणवही म्हणजे
द बुक ऑफ रिमेंबरन्स देवापाने लिहून ठेवली. त्याचा दुसरा अर्थ असा होतो की देवाचा जो कॅमेरे आहेत सीसीटीव्ही, ते सीसीटीव्हीचा आत्ता आलेत एक 50-100 वर्षात, परंतु ते सीसीटीव्ही युगायुग पासून आहेत आणि ते पाहतात आणि स्मरण करून ठेवतात. आणि मग तुम्ही म्हणाल की मी काही बोललेलोच नाही, आणि मग तिथं लगेच येईल गेलो कुठे कसा मी ख्रिस्तास सर्व ठावे, नाही कसे म्हणावे त्याच्याकडे पुरावे. खुद्द देवापाकडे पुरावे आहेत, कारण तो वकील पण आहे, तो जज पण आहे, त्याच्याकडे सगळे पुरावे आहेत. तोच तो वकील प्रभू येशू ख्रिस्त ज्याने चार्जशीट विधींचं ऋणपत्र आपल्या विरोधात असलेलं ते वधस्तंभावर ठोकलं, खेळून रद्द करून टाकलं, तो वकील, तो वकिलाकडे पुरावे आहेत. आणि म्हणून वॉच युअर वर्ड्स. जर आपण चुकीचं बोलत आहोत तर त्याचे दुष्परिणाम लोकांवर होऊ शकतात. त्यापेक्षा नका न बोलू, काही बोलायची गरज. कुटुंबामध्ये पण नका बोलू. मला आठवतं की एक तरुण मुलगी तिच्या बापाला म्हटली की दारू पित होते पप्पा, माणूस खूप चांगला पडता, होती ती सवय त्यांना, आणि मग ती म्हटली की अशा माणसांनी मेलेलं बरं, तर त्यांनी रॉकेल टाकून घेतलं आणि खरंच मिळालं. काय काय कमवलं हे सगळं बोलून? अरे तो दारू पिऊन अजून 2-5 वर्ष जगला असता, तो आताच मारून टाकला. म्हणण्याचा मतीचा अर्थ हा आहे की वॉच युअर वर्ड्स. हे घडलेली घटना आहे. मला फोन करा 9423165757. मी तुम्हाला सगळं डिटेल सांगू शकतो की काय घडलं, कुठं घडलं, कसं घडलं, आणि आता हे काय फेस करतायत कशामुळं. वॉच युअर वर्ड्स. पहा, प्रभू येशू ख्रिस्ताने विषयांतर करून सांगतोय की 4थ्या अध्यायामध्ये योहानाच्या प्रभू तिथं गेले आणि त्या ठिकाणी शमरोनी स्त्री पाणी भरत होती, पण प्रभू तिला तू पापी आहेस असं म्हटले नाही. जर प्रभूच तिला पापी म्हणत नाही, आता प्रभूने तिला तिचं हिस्ट्री जिओग्राफी सांगितली, कारण देवा प्रभू येशू ख्रिस्त संदेष्टा पण आहे, ते संदेष्टा आहे. त्यांनी सांगितलं की बाई जे 5 नवरे आहेत ते तुझे नाहीत, आणि तो 6वा ज्याच्याकडे तू राहते ते तुझा नाही. पण प्रभू असं नाही म्हटले की तू पापी आहेस. ती मग सगळ्या त्या गावामध्ये गेली आणि म्हटली आवो लोगो आवो सुनो मेरी गवाही को, कुएं पे चल कर देखो तुम जग के माही को. उसने बात बता दी है दिल की, उसने बात बता दी है दिल की, नई जिंदगानी हो गई, मैं यीशु की दीवानी हो गई, मेरे दिल का सुना दिया हाल, मैं यीशु की दीवानी हो गई. ती प्रभूची दिवानी झाली, कारण तिचं हिस्ट्री आणि जिओग्राफी तो देव आहे, तो प्रभू आहे. ती स्पेशल डिवाइन अपॉइंटमेंटच होती. प्रभू जर निगेटिव्ह बोलत नाहीत तर आपल्याला पण अधिकार नाही. आपल्याला सर्वांच्या गोष्टी माहीत आहेत की कोणी काय केलं, पण जर त्यांच्या पापाची माफी आपण केली नाही. आताच वाचलेल्या वचनानुसार पेत्राच्या पत्रामधून 4था अध्याय 8वं वचन, पहिले पेत्र, प्रीती पापाची रात झाकते. आपल्याला प्रीतीने वागायला लावलेलं आहे, आपण प्रीतीने वागलं पाहिजे. आणि एक गोष्ट तर मी सांगू इच्छितो की ठीक आहे, माझं तारण झाल्यापासून मी पापापासून दूर होण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, काही चुका घडल्या, पण परंतु त्याच्या अगोदर मी पापी नाही, मी महापापी होतो. संत पावलानंतर मी पण म्हणू शकतो की यस, आय एम द नंबर 1 सिनर. आणि आता कोणतं? आता सेव्ड सिनर. कारण काही पाप आपल्याही जीवनामध्ये वसत राहतात. उदाहरणार्थ देणे घेण्याच्या संदर्भात किती दानार्पण आपण प्रभूच्या सेवेसाठी देतो, किती मिशनरी सपोर्ट आपण लोकांना करतो, किंवा किती मिशनरी संस्थांचे नावं तुम्हाला माहिती आहेत आणि आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. पुष्कळ लोकांच्या मी प्रार्थना ऐकलेल्या आहेत. माझी पत्नी कॉन्फरन्सच्या प्रेयर घेते आणि मग मी कधी कधी त्या प्रार्थना ऐकत असतो. मी बोलत नाही मध्ये लेडीज मध्ये, परंतु ऐकतो. उठसूट त्या बहिणींचं नाही मेरा मुझको, माझे पालक आणि माझी मंडळी, माझं सगळं. आणि मग बाकीच्या लोकांसाठी कोण प्रार्थना करेल? कितीतरी संस्था आहेत की ज्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची खूप गरज आहे. मी वॉक थ्रू द बायबल या संस्थेबरोबर काम करतो. आमच्यासाठी पण तुमच्या प्रार्थनेची खूप गरज आहे. म्हणून म्हणण्याचा मतितार्थ हा होता की इतरांबद्दल बोलण्याच्या ऐवजी आपण देवाबरोबर बोलूया. आणि मनोगत मोकळं करण्याच्या ऐवजी मनोगत मोकळं करण्याच्या संदर्भात विलाप गीताच्या पुस्तकामध्ये सांगितलं की तुम्ही आपलं मनोगत देवापासमोर मोकळं करा. त्याचप्रमाणे स्तोत्र 62:8 मध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे की मी आपलं मनोगत पाण्यासारखं ओतील देवासमोर. एकमेकांना बोलून काय मिळणार आहे? आज लोक आपल्या बरोबर खूप प्रेमाने ऐकतील, उद्या तेच सांगतील जिकडे तिकडे सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात काय घडलं. म्हणून माझ्या गेल्या काही दिवसामध्ये ज्या जीवनामध्ये टेरिफिक गोष्टी घडल्या तर त्या खतरनाक आहेत सगळ्या. पण मी पूर्वी सांगायचो पण मी आता बदच करून टाकलं. ते नको ते झालेल्या गोष्टी, जे घडलं ते घडलं. निंदास्तुतीचे गारुड सगळं ख्रिस्तार्पणम असतो. मान घडो अपमान घडवतो ख्रिस्तार्पणम असतो. जग हे अवघे ख्रिस्तार्पणम असतो. नाही बोलायचं. विल टॉक मोर अबाउट गॉड्स वर्ड बिकॉज गॉड्स वर्ड इज
पॉवरफुल, असं आणि तसं देवाचे शब्द पॉवरफुल आहेत. रिसेंटली आम्ही दिल्लीमध्ये एक सेमिनार अटेंड केलं ग्रेस बायबल कॉलेजवर. तर त्या ठिकाणी पंजाबचे काही प्रियजन आले होते. त्यांनी सांगितलं की एका व्यक्तीला कचरा कुंडीमध्ये बायबल सापडलं. वाईटही वाटलं नाही ऐकायला, परंतु कचरा कुंडीमध्ये सापडलं, त्याचं जीवन बदललं त्या व्यक्तीचं. त्याने एक सुंदर पंजाबी गाणं लिहिलंय की माझं जीवन जर मला प्रभू नसता भेटला तर मी कुठं असतो. म्हणजे हे जे वचन आहे हे माणसाला आतापर्यंत असं तसं बदलतं. हे असं तसं बदलतच. एक शब्द सुद्धा, मला एकदा फोन करा, तुम्हाला काय पाहिजे ते मी सांगेल. खचित मी तुला सांगतो की आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असतील. एवढ्या खचित या 2 शब्दाने एका मोठ्या माणसाचं जीवन बदललं. त्याच्या नावाने पुण्यामध्ये चर्चा आहे. शब्द, देवाच्या वचनाचे शब्द जीवन बदलतात. लेट अस टॉक गुड वर्ड्स, लेट अस टॉक ब्लेसेड वर्ड्स, लेट अस टॉक हिलिंग वर्ड्स. आरोग्याचे शब्द बोलूया, निगेटिव्ह नको. कधी कधी आपल्याला वाटतं कॉमर्सचा नियम वापरायला की निगेटिव्ह थिंग्स ऑल्सो शुड टेक इन टू द कन्सिडरेशन, परंतु ते मनात ठेवा. कधी कधी बोलून दाखवायला अडचण नाही, पण 100% त्याच्यावर एम्फसाइज नको करायला. आणि मग आपण पुढचं पाहतो की मलाकी नंतर उतावळीचे शब्द, नीतिसूत्राचं पुस्तक याचा 29 अध्याय 20 वचन. उतावळीचे शब्द. पेत्र उतावळीने प्रभूला बोलला, प्रभू मी पण येतो, आणि बुडायला लागला, कारण त्याने इकडं तिकडं पाहिलं. उतावळेपणाने त्रास होतोच, परंतु यावर मी जास्त बोलू इच्छित नाही, कारण आपण सर्वच जितक्यांनी म्हणून प्रभूचा स्वीकार केला, बरेच लोक पेत्राच्या बोटीमध्ये आहेत. खूप उत्साही त्या उत्साह त्यांच्याकडून चुका घडतात. मी पाप नाही म्हणत, चुका उत्साहामध्ये प्रभूसाठी जगायला आणि मरायला तयार असतात. पण ते उतावळीचे शब्द थोडंसं कंट्रोल करूया. त्यानंतर आपण पाहूया तोंड सांभाळून. नीतिसूत्राचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि 3रं वचन. तोंड सांभाळून. याबेसच्या आईला याबेस झाल्यानंतर तिला पीडा झाल्या, म्हणून तिने त्याचं नाव पीडाच ठेवलं, याबेस. काहीतरी ब्लेसेड, पण ओके, ती देवाची योजना होती. तोंड सांभाळून. हे तोंड, आपली ही जी जीभ आहे ना, लक्ष द्या, आपल्या शरीरामध्ये जे काही 78 अवयव आहेत, 206 हाडं आहेत, 72,000 नसा आहेत, त्याच्यामध्ये एकमेव आपला अवयव आहे जीभ. म्हातारा होत नाही. सगळे अवयव म्हातारे होतात, केस जाऊ शकतात किंवा पांढरे होतात, मग आपल्या शरीरामध्ये सुरकुत्या वगैरे दिसू शकतात. जीभ म्हातारी होत नाही, तिला चिरतारुण्य प्राप्त झालेलं आहे. ती अशी हर्ट करते ना समोरच्याला की ह्या जिभेने काही लोकांचे बीपी वाढवलेले आहेत, काही लोकांनी त्या शब्दामुळे आत्महत्या करून मेलेले आहेत. म्हणून थोडस कंट्रोलमध्ये जर आपण प्रीती करतो तर बऱ्याच काही गोष्टी जर पटल्या नाही, कारण आपल्याला पण विरोधक असतात, आपल्याला पण शत्रू असतात, आपल्या विरोधात पण बोलणारे असतात, मग थोडस दूर गेलेलं बरं. देवाचं वचन सांगतं रोमकारच्या पत्रामध्ये की मूर्तीपूजक, जारकर्मी, व्याभिचारी, वित्तहरण करणारे यांच्यापासून दूर राहा. मग दूर राहिलेलं की कधी पण बरं, परंतु उतावळीच्या शब्दात आपण न अटकलेलं बरं. त्यानंतर आपण पाहूया मित्र अंतरणारे शब्द. नीतिसूत्राचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि 9वं वचन. मित्र अंतरतात. कशामुळे अंतरतात? त्याच घोकंपट्टीच्या गोष्टींमुळं. सगळ्यांच्या जीवनामध्ये काहीतरी गोष्टी घडत राहतात, परंतु मोर अँड अबाव लेट अस वॉक विथ गॉड. आणि मग पोकळ भाषण. इपिस्काराचं पत्र याचा 5वा अध्याय 6व्या वचनामध्ये, पोकळ भाषणाने तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. हे रस्त्यावर जे विक्रेते येतात ना, ते पोकळ भाषण करतात. ते 10,000 की बॅग है लेकिन हम आपको आपके लिए 2,000 में दे रहे. त्याची किंमत 1000च असते, त्याला 1000 रुपये नफा कमवायचा असतो त्याच्यावर. पोकळ भाषण. आणि या पोकळ भाषणामध्ये आपण बरेच लोक फसतो. सावधगिरीने घ्या, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे आपण देहवासना पूर्ण करणार नाही. मग यावर उपाययोजना काय? समर्पक उत्तर. वचन सांगतं नीतिसूत्राचं पुस्तक त्याचा 15वा अध्याय आणि 23वं वचन. समर्पक उत्तर म्हणजे सोनेरी करंड्यात ठेवलेली फळं. योग्य उत्तर दिलेलं बरं. म्हणजे ज्याला आपण मिसफायर म्हणतो ना, मिसफायर, कुठे पण बाण मारायचा, तसं नाही, योग्यच. त्याला दुसऱ्या भाषेत बुलेट ऍप्लिकेशन म्हणतात. म्हणजे बुलेट ऍप्लिकेशन योग्यच झालं पाहिजे. समर्पित उत्तर. त्यानंतर आरोग्यदायी जीवा. नीतिसूत्राचं पुस्तक 12वा अध्याय 18व्या वचनामध्ये सांगितलंय हिलिंग वर्ड्स. सुज्ञाची जीवा ही आरोग्यदायी असते. जर आपण काही पण उलट पुलट बोलत असू, हे पहा, निंदा करणारा जो दुरात्मा आहे त्याचं नाव दियाबल आहे. दियाबल तो कंटिन्युअसली निंदा करतो. लबाडी करणारा जो दुरात्मा आहे
योहान 8:44 मध्ये तो लबाड आणि लबाडाचा बाप आहे. हे सगळे काम दुरात्म्यांचे आहेत. एखाद्याची रात्रंदिवस निंदा करणं, एखाद्याच्या विरोधात बोलणं, किंवा कधी एखाद्या धर्माच्या विरोधात बोलणं, किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरोधात बोलणं, एखाद्याला ट्रोल करत बसणं, हे हिलिंग वर्ड्स नाहीत. आताच मी बोलल्याप्रमाणे जर काही गोष्टी पटत नसतील तर तुम्ही तिकडे आणि मी इकडं. कारण अब्रामाने तेच केलं. अब्राम लोटाला म्हणाला की तुझ्या माझ्यामध्ये तंटा नसावा, आणि मग लोट हरियाली हिरवळमध्ये निघून गेला आणि अब्राम डेझर्टमध्ये निघून गेला. अब्राम आशीर्वादी झाला तरी पण, whereas Lot went into the Sodom Gomorrah and it was problematic. दारू प्याला आणि भ्रष्ट झाला. मग या ठिकाणी आपण हिलिंग वर्ड्स विषयी बोलत होतो की आपले शब्द हे हिलिंग वर्ड्स असावेत. प्रभू आपल्याला नेहमीच म्हणतो शाब्बास झाले विश्वासुदासा. प्रभूच्या वचनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. देवाचं वचन हे पॉझिटिव्हिटी मध्ये चालतं. जैविक पॉझिटिव्हिटी नाही, आत्मिक पॉझिटिव्हिटी. जैविक गोष्टीचे जे सुविचार आहेत ते फक्त आणि फक्त आणि फक्त सुविचार आहेत, परंतु देवाचं जे पवित्र अभिवचन आहे ते सुविचारामध्ये मोडत नाही. देवाचं वचन सुविचार नाही, त्याच्यात आत्मा आणि जीवन आहे. दॅट इज वर्ड. त्यानंतर मग कृपामय वाणी, नीतिसूत्राचं पुस्तक त्याचा 22वा अध्याय आणि 11वं वचन. कृपामय वाणी, आपल्या तोंडातून कृपा निघाली पाहिजे. मोशेच्या द्वारे नियमशास्त्र देण्यात आले, परंतु ख्रिस्त येशूच्या द्वारे कृपा देण्यात आली. पवित्र शास्त्रातलं शेवटचं पुस्तक आहे मलाकी, आणि मलाकीचं पुस्तक हे कर्स, शाप ह्या शब्दाने संपलं. परंतु मलाकी संपल्यानंतर लगेच सुरू काय झालं? मत्तेकृत शुभवर्तमान. 400 वर्ष घेतले पांढरं पेज, परंतु मत्तेकृत, आणि मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये मत्त्याचा अर्थ होतो देवाची कृपा. त्याने आपल्यावर कृपा केली. आणि मग आपण 25:11 नीतिसूत्र पाहूया. कृपामय वाणी, कृपामय वाणी. पवित्र शास्त्रामध्ये अनेक लोकांची वाणी ही कृपामय होती. आणि मग मधुर वाणीने शिक्षणाचा संस्कार व्यवस्थित होतो. मधुर वाणी. आणि ऍट लास्ट आपण पाहूया ममतेची वचनं. नीतिसूत्राचं पुस्तक याचा 26वा अध्याय 24वा वचन. ममतेची वचनं. प्रभू ममतेच्या वचनाच्या द्वारेच बोलले. एक वेळ मार्काविषयी, जॉन मार्क ज्याने शुभवर्तमान लिहिलं, होय पुरावे आहेत, त्याच्याविषयी पाऊल बोलला की हा गेला तरी चालेल, हा माझ्या कामाचा नाही. परंतु काही दिवसानंतर पाऊल म्हणतो की मार्क माझ्या खूप उपयोगाचा आहे, त्याला घेऊन या. ममतेची वचनं. आणि त्याच मार्काने पुढं मार्काचं शुभवर्तमान लिहिलं, आणि ते 16 अध्याय एकदम वंडरफुल आहेत. अद्भुत आहे ते सगळ्या गोष्टी. या सगळ्या गोष्टीला अनुसरून वॉच युअर वर्ड्स. देवाचं वचन सांगतं, दावीद राजासारखा महान मनुष्य म्हटला, देवापा माझ्या मुखाचं द्वार तू सांभाळ, वाणीचं द्वार तू सांभाळ, जेणेकरून मी योग्यच बोलाल, आणि मग परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वांना करेल, आणि माझ्या मुखात त्याचं स्तवन सतत असेल. ह्या शब्द म्हटलेल्या संदेशाच्या द्वारे देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू ऑल माय डिअर्स.